नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. महा टीईटी 2021 साठी आपण लेक्चर सिरीज चालू करत आहोत आणि खूप दिवसाच्या गॅप नंतर पुन्हा आपली लेक्चर सिरीज चालू होत आहे. काही टेक्निकल इश्यूजमुळे आपले व्हिडिओज येत नव्हते. तर बघा, मी 10वीचं जे पाठ्यपुस्तक रिव्हिजन ते लेक्चर अपलोड केलेलं आहे. त्याच्यानंतर 6वीचा आहे. आवाज स्प्लिट होत होता, त्यामुळं थोडंसं गॅप घेऊन आता आपली ही जी सिरीज आहे तर ती कंटिन्यू होईल. कारण तसे जर व्हिडिओ दिले तर ते तुम्हाला पाहता पण येणार नाही. त्यामुळं अगदी व्यवस्थित व्हिडिओ देण्याच्या उद्देशानेच इतक्या दिवसाचा गॅप होता. काही मेडिकल इमर्जन्सी यामुळे आपला गॅप होता, पण आता इथून पुढे आपले लेक्चर व्यवस्थित चालू होतील. महा टीईटी 2021 याच्यामध्ये आपण सोशल सायन्स, ज्याच्यामध्ये समाजशास्त्र, जे आपल्याला याचं वेटेज आहे 60 मार्काचं, आणि त्या पूर्ण 60 मार्काची तयारी मी तुमच्याकडून अगदी विनामूल्य करून घेईन. जे विद्यार्थी नवीन जोडले गेलेले आहेत त्यांनी चॅनल सुरुवातीला सबस्क्राईब करायचं आहे. CTET 2026 CTET 26चे जे रिझल्ट आलेला आहे, आन्सर की आलेले आहे, रिझल्ट आलेले नाही अजून, पण आन्सर की आलेले आहे. बघा, आपण खूप दर्जेदार कंटेंट CTET 2026 साठी प्रोव्हाइड केलेला आहे. सर्व PYQ अनालिसिस आपण घेतलेला आहे. जितका डाटा आपण सोशल सायन्सचा देता येईल तेवढा आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीनं महा टीईटी 2021 ची आपण प्रॉपर तयारी घेणार आहोत सगळ्या सेक्शनची. आणि जास्तीत जास्त SST जे 60 मार्काचं तुमचं वेटेज आहे, तर हे जे 60 मार्क आहेत, तर हे 60 मार्क तुमचे जे आपली स्टेट बोर्ड सिरीज आपण चालू केलेली आहे 6वी ते 12वी किंवा 5वी ते 12वी, याच्यामध्ये आपण जवळजवळ 10वीपर्यंत भूगोलाचा पार्ट सगळा कव्हर केलेला आहे. 11वी भूगोल राहिलेला आहे, त्याच्यानंतर इतिहास विज्ञानचं पण आपण लवकरच चालू करतोय. तर ती सिरीज त्याच्यातून खूप व्यवस्थित आणि परीक्षेला जे जे मुद्दे विचारले जातात ते सगळे आपण हायलाईट करून व्यवस्थित रिव्हाइज स्वरूपात किंवा रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये ते घेतलेले आहेत. ते जर सिरीज तुम्ही पाहिली नसेल तर ती पाहू शकता. नवीन कंटेंट लगेचच काही थोड्याच कालावधीमध्ये नवीन कंटेंट त्याच्यामध्ये ॲड होईल. आणि 2026 जे महा टीईटी होणार आहे त्याच्यासाठी तो तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा आहे. आता ह्या समाजशास्त्र विषयामध्ये बघा, खूप सारी मुलं रेडीमेड नोट्सच्या मागे लागतात किंवा तयार ज्या वनलाईनर नोट्स आहेत किंवा तयार पुस्तक आहेत तर त्याच्या मागे न लागता तुम्ही काय करायचे आहे, फक्त स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची आहेत. स्टेट बोर्डची पुस्तकं तुम्हाला वेबसाईटला अवेलेबल आहेत, बाल भारती म्हणून. किंवा जर कुणाला तिथून डाउनलोड कशी करायची कळत नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. की हायलाईट करून सगळे पुस्तकं मी तिथे प्रोव्हाइड करत आहे. तर 10वीपर्यंत आता भूगोलाचा डाटा सगळा आपला तिथं अपलोड झालेला आहे. सगळ्या प्रश्नपत्रिका महा टीईटीच्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. त्यामुळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून ते आपलं चॅनल तुम्ही जॉईन करा. आज आपण घेणार आहोत 2021. आपण 2013 पासून 2025 पर्यंत सगळे टीईटीचे सगळे PYQ घेणार आहोत. आज आपला पेपर आहे महा टीईटी 2021चा SST पेपर क्रमांक 2. इथे जे 60 प्रश्न आहेत, तर त्या 60 प्रश्नांचा जे आपण आता इथं विस्तारानं काय करणार आहोत तर त्याचा आढावा घेणार आहोत. पहिला प्रश्न बघा, आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी 91 पासून आपले समाजशास्त्राचे प्रश्न स्टार्ट होतात आणि पेपरचा शेवट ह्या प्रश्नांपासून होतो. 91 ते 150 150 मार्काचा पेपर असतो. 150 प्रश्न असतात. 91 ते 150 असे टोटल 60 प्रश्न तुम्हाला 60 प्रश्न 60 मार्काला विचारले जातात. पहिला प्रश्न लगेच वाचून घेऊ. आणि 30च्या आसपास तुम्हाला इतिहास आणि भूगोल आणि इतिहास याचे वेटेज तुम्हाला 40+ आहे. आणि त्याच्यानंतर पॉलिटीचे प्रश्न म्हणजे नागरिकशास्त्राचे प्रश्न आहेत. तर आता इथं प्रश्न काय विचारलेला आहे, जोड्या जुळवा. 91 नंबरचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. इथं काय दिलेलं आहे तर गट मध्ये तुम्हाला व्यक्ती दिलेले आहेत आणि त्या व्यक्ती म्हणजे त्यांची काहीतरी वैशिष्ट्ये आहेत आणि त्या व्यक्ती त्या प्राचीन भारताशी संबंधित जे शासक आहेत, राजा आहेत, तर त्यांच्या दरबारी होत्या. त्या व्यक्ती आणि कोणाच्या दरबारी होत्या यांची जोडी आपल्याला जुळवायची आहे. पहिलं दिलेलं आहे आपल्याला चरक. कालिदास आहे, जीवक आहे. चरक हा काय आहे तर वैद्य आहे. चरक कुणाच्या दरबारी होता, कनिष्कच्या. अचं दोन सगळ्या जोड्या अजिबात जुळवत बसायचं नाही. अचं 2 कुठं आहे बघा, अचं 2 तुम्हाला पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये दिसेल. त्यामुळे 2 पर्याय आपले कटले. आता कालिदास कुणाच्या दरबारी होता तर प्रवरसेन. बचं 3 कुठं आहे, फक्त ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. त्यामुळे 4 पण कटला. अशा पद्धतीने आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळालं. चरक कनिष्कच्या दरबारी होता, कालिदास कवी होता प्रवरसेनच्या दरबारी, आणि जीवक कोण होता, वैद्य होता. आणि तो कुणाच्या दरबारी होता तर बिंबिसारच्या दरबारी होता. आणि हा बिंबिसार आहे, हा बिंबिसार जो मगधचा शासक होता. कुणाचा, मगधचा. त्यामुळं जीवक, बिंबिसार, चरक, कनिष्क आणि कालिदास, प्रवरसेन. ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं पुन्हा काय दिलेलं आहे तर इथं महाजनपद. प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना प्राचीन भारताचा अभ्यासाचा कुठून तर इयत्ता 6वीचा स्टेट बोर्ड आणि इयत्ता 11वीचा स्टेट बोर्ड याच्यामध्ये तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास डिटेलमध्ये दिलेला आहे. आता तुम्हाला 16ची महाजनपद आहे तर ते 16 महाजनपदे आणि 4
महाजनपदे तुम्हाला अगदी डिटेल दिलेले आहेत 6वीच्या पुस्तकामध्ये, तर ती तुम्हाला जास्त क्लिअर करायची आहेत. म्हणजे त्याची राजधानी असेल, त्याचे संबंधित शासक असतील आणि ते शासक कोणाच्या समकालीन म्हणजे जैन धर्माच्या किंवा बौद्ध धर्माचे समकालीन होते, या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर आता इथं अवंती आहे. अवंती हे जे महाजनपद आहे तर कुठे होतं ते, तर ते माळवा म्हणजे मध्य प्रदेश येते. त्याच पद्धतीने जोडी जुळवायची आहे किंवा अॅनॉलॉजीनं प्रश्न फ्रेम केलेला आहे. जसा अवंती आणि माळवाचा संबंध आहे तसा अश्मकचा संबंध कशाशी आहे ते आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. आता इथं बिहार दिलेला आहे, उत्तर प्रदेश दिलेला आहे, महाराष्ट्र आणि गुजरात. आता ज्यावेळी तुम्ही 16 महाजनपदाचा अभ्यास करता, ज्यावेळी 16 महाजनपदाचा अभ्यास करता, अशा ओव्हरऑल जर आपण भारताचा नकाशा काढला तर भारताचे उत्तर आणि दक्षिण असे 2 भाग केले तर ही जी 15 महाजनपदे आहेत ती उत्तरेला आढळतात. तुम्हाला कुठे आढळतात, तर उत्तरेकडे. आणि एकमेव आणि एकच महाजन कोणतं, अश्मक, कुठे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे. एकमेव दक्षिणेला आहे, त्याचं स्थान काय आहे, दक्षिणेला. आणि कुठं आहे तर ते महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे अश्मकचा संबंध कशाशी असेल, महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक 3. आता 93 नंबरचं चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास हे काय आहे, तर जी भक्ती आंदोलन झालेलं आहे तर त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांची माहिती आहे आणि यांनी टिंबटिंबचे महत्व सांगितलेलं आहे. विष्णू भक्तीचं कृष्ण भक्तीचं प्रस्त जास्त होतं त्या काळामध्ये, तर चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांचा संबंध आहे कृष्ण भक्तीशी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर 94 नंबरचा प्रश्न, शिवाजी महाराज इयत्ता 7वीच्या इतिहासावर आधारित प्रश्न. काय प्रश्न आहे, तर शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये असे जे सांगितलं. आता हे जे सांगत असताना शिवाजी महाराजांचा कोणता गुण दिसत आहे, तर तो गुण आपल्याला ओळखायचा आहे. पहिला गुण दिलेला आहे रयतेची काळजी, दुसरा आहे संघटन चातुर्य, तिसरा आहे सहिष्णु धोरण आणि चौथा आहे स्वातंत्र्याची प्रेरणा. आता हा जो गुण आहे तर तो आहे रयतेची काळजी. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न लगेच 95 नंबरचा प्रश्न. इथं वर्णन दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ते वर्णन कुणाचं आहे ती व्यक्ती ओळखायची आहे. पहिलं विधान काय दिलेलं आहे, जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला काळजीवर बसवले कोणी, त्या व्यक्तीने. आणि दुसरं विधान काय आहे, तर याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवलेलं होतं. हे सदर वर्णन कोणाशी संबंधित आहे, तर हे वर्णन आहे दुर्गादास राठौड. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 96 नंबरचा प्रश्न. मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो, समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते, त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते. ही ईश्वर दत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेले आहे. हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे, तर 96 नंबरचा हा प्रश्न आहे. तर सिद्धांत विचारलेला आहे, तर हा सिद्धांत वर जे हे पूर्ण वर्णन दिलेलं आहे हा सिद्धांत आहे ऑप्शन क्रमांक 3 रोसोचा. आता पुन्हा बाकीचे जे व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये व्होल्टेअर दिलेला आहे, तर व्होल्टेअरचा कोणता सिद्धांत प्रसिद्ध आहे, तर व्होल्टेअरचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत प्रसिद्ध आहे, सत्ता विभाजन. त्याच्यानंतर आपल्याला मॉन्टेस्क्यू दिलेले आहे. मॉन्टेस्क्यूचं काय गोष्ट प्रसिद्ध आहे, तर मॉन्टेस्क्यूने अधिकारांचे विभाजन कसे करायचे ही गोष्ट सांगितलेली आहे. अधिकारांचे विभाजन. आणि आपलं जे उत्तर आहे तर आपलं उत्तर सामाजिक करार. सामाजिक करार कुणाचा आहे, रुसोचा. आणि थॉमस जेफरसन कोण होते, तर थॉमस जेफरसन अमेरिकेशी संबंधित आहेत, अमेरिकेचा जाहीरनामा. त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रुसो. त्याच्यानंतर 97 नंबरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकलेले नाहीत, कारण विचारलेलं आहे. आता हा जो कालखंड आहे स्वातंत्र्यपूर्व म्हणजे 1947 पूर्वीचा, ज्यावेळी इतिहास वाचत असतो त्यावेळी अशा कड्या आपल्याला जोडायच्या असतात बघा. विविध घटना असतात, विविध करार असतात आणि त्या कड्या आपल्याला जोडायच्या असतात आणि थोडंसं लॉजिक लावलं तर असे प्रश्न सुटून जातात. तर इथं काय विचारलेलं आहे, भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकलेले नाहीत कधी, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. आता कारण काय, तर इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता भारतीय उद्योजकांना. बरोबर आहे, म्हणजे विधानामध्ये पाहिजे म्हणजे विधान 3 आपलं गेलं. त्याच्यानंतर भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता, हे पण विधान बरोबर आहे. त्यामुळे उत्तरामध्ये ब पण पाहिजे. आता इथं ब दिलेलं नाही त्यामुळे हे विधान कटलं. आता 1 आणि 4 मध्ये कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकांकडे भांडवल नव्हते, तर ही पण गोष्ट खरी आहे. त्यामुळे क पण विधान पाहिजे आणि तिन्ही विधाने असणारा पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 4, तिन्ही विधाने बरोबर. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या काय असेल, तर प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न लगेच बघू. 98 नंबरचा,
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी टिंबटिंब येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. देवदासी परिषद विचारलेला आहे, तर ती कुठे भरवलेली आहे? मुंबई येथे. कोणी भरवलेले आहे? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. समाजसुधारकावर आधारित प्रश्न आहे. आणि ही परिषद कधी भरवलेली? तर 1911 मध्ये. कधी भरवण्यात आली होती? 1911 मध्ये. आणि कोणत्या नावाने भरवण्यात आली होती? तर 1911. आणि याचं जे नाव होतं, तर याचं नाव होतं मुरळी प्रतिबंध परिषद. मुरळी प्रतिबंध परिषद या नावाने 1911 मध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. 99 नंबरचा प्रश्न आहे, तर अहमदनगर जवळील भातवडीची जी प्रसिद्ध लढाई झालेली आहे, तर ती कोणाकोणाच्या मध्ये झालेली आहे? तर ही भातवडीची जी प्रसिद्ध लढाई आहे, तर ती मुघल आणि निजामशाह ऑप्शन क्रमांक 2 यांच्या विरोधात झालेली आहे. त्याच्यानंतर पुढे 100 नंबरचा प्रश्न आहे, रसरत्नाकर, रसायने व धातू आणि पंचसिद्धांतिका. जसा आपण पहिला अवंतीचा प्रश्न पाहिला तसं अॅनॉलॉजी दिलेली आहे. रसरत्नाकर हा काय आहे? ग्रंथ आहे. कशाशी संबंधित आहे? रसायने व धातू याशी संबंधित आहे. त्याच पद्धतीने पंचसिद्धांतिका हा जो ग्रंथ आहे त्याचा संबंध आपल्याला शोधायचा आहे. गणित, आयुर्वेद, खगोलशास्त्र आणि संस्कृत व्याकरण. तर पंचसिद्धांतिका हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचा संबंध येतो खगोलशास्त्राशी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर असेल. आता ह्याचे लेखक जे आहेत किंवा कोणी रचलेले आहेत हे ग्रंथ, तर ते पण आवर्जून लक्षात ठेवा. रसरत्नाकर हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आहे नागार्जुनांचा. कुणाचा? नागार्जुन. आणि हा जो पंचसिद्धांतिका हा जो ग्रंथ आहे तर त्याचे रचनाकार आहेत वराहमिहिर. पंचसिद्धांतिका, वराहमिहिर खगोलशास्त्राशी संबंधित. रसरत्नाकरचे लेखक आहेत नागार्जुन आणि ग्रंथ आहे रसायने व धातूशी संबंधित. त्याच्यानंतर पुढे आता उत्खनन. 101 नंबरचा प्रश्न आहे, जोड्या जुळवायच्या आहे. जॉन मार्शल, सहानी, बॅनर्जी आणि लिबी. तर यांच्याशी संबंधित वर्णन इथं दिलेलं आहे आणि त्यांचा संबंध कशाशी येतो त्याच्यानुसार जोड्या जुळवायच्या आहेत. आता पुन्हा अजून ज्यावेळी जोड्या जुळवा हे प्रश्न येतात त्यावेळी जी जोडी आपल्याला माहित आहे सिक्वेन्सनुसार नाही केलं तरी चालेल, जी आपल्याला येतं ते आपण जोडी जुळवायची. तर विलार्ड लिबी, याच्या आधी पण प्रश्न आलेला आहे. विलार्ड लिबी यांचा संबंध कशाशी आहे? तर कार्बन 14 पद्धतीचा शोध या विलार्ड लिबी यांनी लावलेला आहे. मग आता हे कार्बन 14 याचं डचं काय येणार? डचं येणार 1. मग आता आपण जोडीत शोधायचं. डचं 1 कुठं आहे? डचं 1 इथं आहे, डचं 1 इथं आहे. त्यामुळे हे दोन्ही पर्याय आपले कटलेले आहेत. आता जॉन मार्शल तर यांचा संबंध कशाशी आहे? तर ब्रिटिश काळात पुरातत्व खात्याचे प्रमुख होते ते जॉन मार्शल. 3. त्यामुळं अचं 3 कुठं आहे? या दोन्ही पर्यायामध्ये 4 मध्ये आहे. त्यामुळे जोडी आपली जुळेल ऑप्शन क्रमांक 4 नुसार. तर जॉन मार्शल ब्रिटिश काळात पुरातत्व खात्याचे प्रमुख होते. दयाराम साहनी कोण होते? तर हडप्पा येथे उत्खनन झालं तर त्याचे प्रमुख दयाराम साहनी होते. राखालदास बॅनर्जी हे कशाशी संबंधित आहे? तर मोहनजोदडो पाकिस्तानमध्ये हडप्पा संस्कृतीविषयी जे उत्खनन करण्यात आलं तर मोहनजोदडो या ठिकाणाशी संबंधित आहेत राखालदास बॅनर्जी. ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढे 102 नंबर, अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून टिंबटिंब यांना प्रसिद्धी मिळाली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हरून अल रशीद. पुढं गटात न बसणारा शब्द ओळखा. डांटे, पेट्रार्क, मॅकियावेली आणि थॉमस मूर. आता यांचा जर पूर्ण अभ्यास केला तर आपण आणि असं इथं लॉजिक करायला लावायचं आहे. तर डांटे आहे, पेट्रार्क आहे, मॅकियावेली हे कशाशी संबंधित आहेत? तर हे सर्व इटलीशी संबंधित आहे. इटलीशी संबंधित आहे. थॉमस मूर यांचा संबंध हा इटलीशी येत नाही, त्यामुळं वेगळी व्यक्ती आहे थॉमस मूर. त्याच्यानंतर 104 नंबर, जपानमधील उद्योग समूहांना टिंबटिंब म्हणतात. आता जपान बघा छोटासा देश आहे आणि हिरोशिमा, नागासाकी अनुभव हल्ले झालेले आहेत, पण त्याच्यानंतर पण त्याने उभारी घेतलेली आहे. त्यामुळं जपानचा संबंध आहे स्टेट बोर्डमध्ये आणि त्याच्या जपानवर तुम्हाला आलटून पालटून प्रश्न येतात. जपानमधील उद्योग समूह विचारलेले आहेत तर त्यांचं नाव आहे झेबेत्सू. ऑप्शन क्रमांक 3. आता माऊ चळवळ विचारलेली आहे. प्रबोधन युग किंवा शीतयुद्धानंतर बघा विविध चळवळी झालेल्या आहेत. जसं आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी विविध चळवळी, असहकार आंदोलन असेल अशा पद्धतीने चळवळी उभारण्यात आल्या. तसं आपण इतर देशांचा ज्यावेळी अभ्यास करतो इयत्ता 12वीला तुम्हाला ही सर्व माहिती आहे. इयत्ता 12वीच्या पुस्तकामध्ये चळवळींचा या उल्लेख आहे. प्रबोधन युग किंवा शीतयुद्धानंतरचं जग या अंतर्गत या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. तर माऊ चळवळ हिचा संबंध आहे केनियाशी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे.
त्याच्यानंतर पुढे याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? आता हा जे याल्टा करार आहे तर दुसऱ्या महायुद्धानंतर शांततेसाठी करण्यात आलेला आहे आणि या याल्टा कराराचा भंग केलेला आहे रशिया याने. त्याच्यानंतर 107 नंबर विक्रमांक देवचरित, मिताक्षर, पंप रामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळामध्ये तयार झालेले आहेत? तर हे ग्रंथ झालेले आहेत चालुक्य घराण्याच्या काळामध्ये. कोणते कोणते? मिताक्षर, पंप रामायण, मानसोल्लास, विक्रमांक देवचरित हे ग्रंथ चालुक्य घराण्याच्या काळामध्ये झालेले आहेत. आता विक्रमांक देवचरित हा जो ग्रंथ आहे कुणी लिहिलेला आहे? तर बिल्हण यांनी लिहिलेला आहे. कुणी? बिल्हण. त्याच्यानंतर मिताक्षर कुणाचा आहे? तर विज्ञानेश्वर. कुणाचा आहे? विज्ञानेश्वर. त्याचबरोबर मानसोल्लास कुणाचा आहे? मानसोल्लास हा ग्रंथ आहे सोमेश्वर तिसरा यांचा. आणि पंप रामायण कुणाचं आहे? तर कवी पंप यांचं पंप रामायण प्रसिद्ध आहे. त्यामुळे हे कोणत्या घराण्याशी संबंधित आहे? चालुक्य घराणे. ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक टिंबटिंब यांनी सुरू केले. व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक 1883 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी चालू केलेलं आहे. दादाभाई नौरोजी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर आहे. त्याचबरोबर 109 नंबर विजयभूमी, लाल बहादूर शास्त्री, वीरभूमी. तर असे तिसरा प्रश्न रिपीट झालेला आहे सेम ॲनॉलॉजीवर आधारित. आता एक काय आहे हे? विजयभूमी समाधीस्थळ आहे लाल बहादूर शास्त्री यांचं. त्याच पद्धतीनं वीरभूमी कुणाचं आहे ते तुम्हाला शोधायला सांगितलेलं आहे. महात्मा गांधीजी, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू. त्याचं अचूक उत्तर आहे राजीव गांधी. आता इंदिरा गांधी यांचं जे आहे तर त्यांचं समाधीस्थळाचं नाव आहे शक्तीस्थळ. त्याच्यानंतर गांधीजींचं जे समाधीस्थळ आहे महात्मा गांधी तर त्याचं नाव आहे राजघाट. त्याच्याबरोबर पंडित नेहरू यांचं जे समाधीस्थळ आहे त्याचं नाव आहे शांतीवन. पंडित नेहरू शांतीवन, इंदिरा गांधी शक्तीस्थळ, वीरभूमी राजीव गांधी, महात्मा गांधी राजघाट आणि लाल बहादूर शास्त्री विजयभूमी. त्याच्यानंतर 110 नंबरचा प्रश्न गुजरातमधील विजया प्रीत्यर्थ अकबराने टिंबटिंब यांचे बांधकाम केले. तर गुजरातचा जो विजय झाला त्या अकबराच्या प्रीत्यर्थ किंवा त्या विजयासाठी अकबराने कशाचं बांधकाम केलेलं आहे? तर बुलंद दरवाजाचं बांधकाम केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 111 छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार होतो अशा पद्धतीचं उदाहरण आहे अमेरिकेचं. त्याच पद्धतीनं राज्याचे विभाजन होऊन 2 किंवा अधिक राज्य तयार होतात अशा पद्धतीचा आपल्याला देश ओळखायचा आहे. सेम प्रश्न आहे. अशा पद्धतीनं विभाजन होऊन जो देश तयार झालेला आहे तो आहे बांगलादेश. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर 112 नंबर अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी टिंबटिंब नमूद केले नव्हते. काय नमूद केले नव्हते? तर हक्क नमूद केले नव्हते. या आधी ही म्हणजे PYQ आहे हा. याच्या आधी ही अमेरिकेची जी मूळ राज्यघटना आहे आणि मूलभूत हक्क याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी हक्क नमूद केलेले नव्हते. त्याच्यानंतर 113 नंबर जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो याला काय म्हटलं जातं? तर सेम अशाच पद्धतीनं देखील याच्या आधी प्रश्न आलेला आहे. त्यामुळे ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे. जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन जो निर्णय घेतला जातो तर त्याला काय म्हटलं जातं? सार्वमत. आणि हे सार्वमत कुठं होतं? ज्यावेळी ग्रामसभा ज्यावेळी ज्येष्ठ मंडळी किंवा 18 वर्षाच्या पुढचे सगळे ग्रामस्थ एकत्रित होतात आणि एखादा निर्णय घ्यायचा असतो तर त्याला म्हटलं जातं सार्वमत. ऑप्शन क्रमांक 2. आता बहुजन समाज पक्ष टिंबटिंब यांनी स्थापन केलेला आहे. तर बहुजन समाज पक्ष स्थापन केलेला आहे कांशीराम. आता तुम्हाला माहित आहे बाळासाहेब ठाकरे यांचे कोणता आहे पक्ष? यांचा आहे शिवसेना. आणि शरद पवार यांचा कोणता आहे? तर राष्ट्रवादी काँग्रेस. त्याच पद्धतीने बहुजन समाज पक्षाचे संस्थापक आहेत कांशीराम. त्याच्यानंतर पुढे संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशात टिंबटिंब हे लोकशाहीचे तत्व पूर्णपणे पाळले जात नाही. कोणतं? तर सार्वमत, प्रौढ मताधिकारावर व प्रत्येक मताचे समान मूल्य असते हे तत्व लोकशाहीचं तत्व पूर्णपणे संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशामध्ये पाळले जात नाही. आता आपला देश प्रजासत्ताक आहे कारण आता 4 पर्याय दिलेले आहेत. कारण शोधायचं आहे. बघा
कारण की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात. स्वतःचा व समाजाचा विकास करण्याची जी संधी आहे तर ती नागरिकांना मिळते. तिसरा आहे देशाच्या राज्यकारभारात कोणताही धर्म संप्रदाय यांचा हस्तक्षेप नसतो. आणि चौथा आहे भारतीय संविधान सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. आता याचं अचूक कारण कोणतं येईल? 4 पर्याय आपण वाचलेले आहेत. तर राष्ट्रपती आहे, उपराष्ट्रपती, पंतप्रधान ह्या जागावर जे नेमणूक झालेले व्यक्ती आहेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडले जातात, हे सर्वात योग्य कारण होईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर असेल. समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी ज्यावेळी एकत्र येतात तर त्याला काय म्हटलं जातं? 117 नंबरचा प्रश्न. त्याला काय म्हटलं जातं? तर संघटन स्वातंत्र्य म्हटलं जातं. स्वातंत्र्याशी संबंधित नागरिकशास्त्र घटकांतर्गत हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर राज्यसभेचे कामकाज टिंबटिंब यांच्या नियंत्रणाखाली चालते. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती असतात. आणि राज्यसभेचे जे कामकाज आहे ते कोणाच्या नियंत्रणाखाली चालते? सभापती. लोकसभेचे प्रमुख कोण असतात? अध्यक्ष असतात. त्याच पद्धतीने राज्यसभेचे जे प्रमुख आहेत तर त्यांना सभापती म्हटले जातात. आणि कोण असतात? तर ते उपराष्ट्रपती असतात. सभापतींच्या नियंत्रणाखाली राज्यसभेचं कामकाज चालतं. ऑप्शन क्रमांक 1. 119 नंबर. भारतीय संविधानातील कलम 51 याच्या आधी पण ह्या कलम 51 वर प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये टिंबटिंबविषयी मार्गदर्शन आहे. कशाविषयी मार्गदर्शन आहे? तर परराष्ट्र धोरणाशी संबंधित ही कलम आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 120 नंबर. महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषदा आहेत. 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये, फक्त 2 जिल्हे नाहीत. म्हणजे 36 मधून 2 गेले तर फक्त 34 जिल्ह्यांना जिल्हा परिषदा आहेत. आता 2 कोणते कोणते आहेत बघा? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांना स्वतंत्र झेडपी नाही. त्यामुळं हे 2 जिल्हे वजा केले तर एकूण 34 जिल्ह्यांना जिल्हा परिषदा आहेत. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. आता 120 प्रश्न झालेले आहेत. आपण 30 प्रश्न म्हणजे हे 30 प्रश्न कशाशी संबंधित होते? तर इतिहास आणि नागरिकशास्त्र. इतिहास आणि नागरिकशास्त्र. तर हे 30 प्रश्न आपण इथं बघितलेले आहेत. राहिलेले जे 30 प्रश्न आहेत तर ते आपण काय करूया? पुढच्या लेक्चरला आपण काय करू? राहिलेले 30 प्रश्न व्यवस्थित कव्हर करूया. इतिहास नागरिकशास्त्र 30 प्रश्न आपण 2021च्या पेपरमधील बघितलेले आहेत. राहिलेले प्रश्न आपण काय करू? पुढच्या लेक्चरला कव्हर करू. त्यामुळं लेक्चर आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा. अशाच पद्धतीने आपण सगळे PYQ घेण्याचा प्रयत्न करूया. बालमानसशास्त्राचं देखील, मराठी व्याकरणाचे देखील. आणि TET साठी तुम्ही मराठीचं ग्रामर खूप मोठी पुस्तकं वाचण्यापेक्षा डीप MPSC सारखं करण्यापेक्षा जे स्टेट बोर्डला तुम्हाला मराठीचं दिलेलं आहे बघा तर ते ग्रामर करायचं आहे. आणि पेपर 1 साठी तुम्ही किंवा पेपर 2साठी स्कॉलरशिपचे जे म्हणजे 5वीचे आणि 8वीचे, आता 4थी आणि 7वीला पण स्कॉलरशिपचे पेपर झालेले आहेत. तर ते जे स्कॉलरशिपच्या पेपरला ॲक्च्युअल मराठी, इंग्लिश तुमची कोणती भाषा असेल तर ते मराठी, हिंदी किंवा मराठी, इंग्रजी ते मराठी इंग्रजीचे अवेलेबल आहेत, हिंदी नाही. तर स्कॉलरशिपचे पेपर तुम्ही करायचे आहेत. तिथून बघा तुम्हाला ॲटोमॅटिक तुम्हाला 25+ मार्क जातात. 25+ मार्क जातात. तुम्ही जर महाराष्ट्र शासनाने जे घेतलेली 2025ची TET होती तर त्याचा जर पॅटर्न बघितला तर स्कॉलरशिपचे जे पेपर आहेत तर त्याच्याशी मिळता जुळता किंवा ते तसेच प्रश्न इकडे पण वापरलेले आहेत. त्यामुळे स्कॉलरशिपचे पेपरचे जे मराठीचे प्रश्न आहेत किंवा इंग्रजीचे प्रश्न आहेत ते प्रॉपर करा. तुम्हाला 25+ मार्क आरामात इकडे मिळतील. आणि ते पण आपण घेणारच आहोत स्कॉलरशिपचे पेपर. त्यामुळे नक्की चॅनलशी कनेक्टेड राहा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि जे कोणी TET सेक्रेटरीची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा. आणि हो, तुम्ही आताच चॅनल सबस्क्राईब केले असेल तर बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून एखादा नवीन व्हिडिओ येईल त्यावेळी सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद.